नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, कालच्या रील्सला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला आहे, खूप छान छान कमेंट्स केल्यात, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि आज आहे वटपौर्णिमा, तर माझी वटपौर्णिमेची तयारी चालू आहे. मी सकाळी लवकर उठले, घरातलं सगळं आवरलेलं आहे माझं. आणि विशाल आणि आरविशसाठी नाश्त्याला मॅगी बनवून दिली आहे फक्त आज. आणि आता माझं घरातलं आवरायचं काम चालू आहे. तुम्हाला असं दिसत असेल तर मी अजून तयारी वगैरे काही केली नाही आहे. आता मला तयारी करायची, पण मी पहिले पूजेची तयारी करून घेते. दिवाबत्ती वगैरे सगळं करून झालंय घरातलं, तुम्हाला दाखवते मी. इकडे बघा, दिवाबत्ती करून झालेली आहे. इकडे आरविश आणि विशाल त्यांचा ब्रेकफास्ट चाललाय मॅगीचा. आरवी पण रेडी झालाय माझा. अजून माझी तयारी बाकी आहे, पण ती पण लवकरच होईल. तर पूजेची तयारी बघा काय काय केली मी. इकडे दोरा घेतला, इकडे वस्त्र घेतलं, इकडे अक्षता घेतल्यात, फुलं, दूध घेतलं आहे, त्याच्यानंतर हे आपलं नागलीचं पान आणि ही सुपारी घेतली आहे. याच्यामध्ये मला अजून बऱ्याचशा गोष्टी ॲड करायच्या, जसं ना हळद घ्यायची मला ती, आणि बघू अजून दिवा पेटवून घ्यायचा आहे. अगरबत्ती तर घेतली मी. आणि इकडे बघा हे 2 आंबे घेतलेत, त्याला मी हा धागा बांधून घेतला आहे. इकडे ओटीचं सामान आहे, त्याच्यानंतर ब्लाऊज पीस, हे सगळं ओटीचं सामान घेतलेलं आहे. बायकांची ओटी भरण्यासाठी हे गहू घेतलेत, नागलीची पानं, त्याच्यानंतर अगरबत्ती, ओटी भरण्यासाठी आंबे लागतील ते, जांभूळ घेतले आहे, आणि खोबरं आणि गुळ हे गणपती बाप्पासाठी नैवेद्य घेतलेला आहे. तर अशी पूर्ण तयारी माझी झालेली आहे. याच्यामध्ये फक्त मला आता हळद ॲड करायची, दिवा लावून घ्यायचा आहे. तो मी लोकेशन म्हणजे तिथे पोहोचल्यानंतर करून घेईल. बघा अशी तयारी केली आहे मी. तर मंडळी, सगळ्या गोष्टी घेऊन झाल्या, घरातलं सगळं आवरून झालं आहे. आता पटकन मी तयारी करते. आणि मी इकडे नाही पूजायला जाणार आहे, म्हणजे इथे जे आम्ही जिथे राहतो ना, तिथे कसं आहे, फक्त संगीता बहिणी आणि वधूची मम्मी ह्या दोघीच आहेत, आणि ते इथे जवळच पूजायला जाणार आहे. पण मग निसर्गनगरचा जो आमचा ग्रुप आहे, सगळ्या बायका तिकडे वाट बघतायत आणि सगळ्याजण येतात तिथे पूजण्यासाठी. तर मग चला आता पटपट आवरते आणि आता रेडी झाल्यावर तुम्हाला भेटते. तर मंडळी, फायनली माझी तयारी झालेली आहे. हे बघा, मी अशी तयार झालेली आहे. ही साडी नेसलेली आहे मी. ही जी साडी मी नेसलेली आहे ती मला विशालने घेतलेली आहे वटपौर्णिमेसाठी. आणि ते माझ्यासाठी सरप्राईज घेऊन आले होते, पण तो मला काही व्हिडिओ शूट करायला जमला नाही. पण मग ही साडी विशालने मला घेतली. आणि त्यावेळेस माझं असं काही फायनल नव्हतं की मी ही वटपौर्णिमेला घालेल म्हणून, पण मग त्यांनी घेतलेली आहे. तर ते बोलले मला आरती हीच नेस म्हणून. तर मग मी ही साडी नेसलेली आहे. आणि हिचा जो ब्लाऊज आहे तो मी सिवलेस शिवलेला आहे खरं तर. आणि बघा अशी मस्त तयारी. त्या दिवशी हेअरस्टाईल केली होती, त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी हेअरस्टाईल केली आहे. केस मोकळे सोडलेले आहेत, आणि अशी माझी छानशी तयारी झालेली आहे. तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मग कशी वाटते माझी तयारी, हे बघा. चला, आता लेट झालेला आहे, सगळ्याजणी वाट बघतायत माझी तिकडे. तर तिकडे जाऊ आपण आता वड पूजण्यासाठी. चला, आता पोहोचलेलो आहोत तिथं वडाची पूजा करण्यासाठी. आणि आमच्या निसर्गनगरच्या सगळ्या ज्या लेडीज टीम आहे ती सगळी पोहोचलेली आहे. त्या लवकर आला, मला थोडं लेट झालं येण्यासाठी. तर इकडे नयन वहिनीने छान मस्त ती बघा पैठणी वेअर केलेली आहेत, आणि खूप सुंदर दिसत आहेत त्या. बाकी हां, ती ह्या भालेराव काकू आहेत, आणि आता ह्या आपल्या निसर्गनगरच्या फॅमिलीमध्ये जॉईन झालेल्या आहेत. ज्योतिताई आहेत, आणि आपल्या ताई आहेत, आणि शोभाताई, तांबे काकू, मस्ते ताई, अशा सगळ्या जणी आलेल्या आहेत. आणि अजून भरपूर जणी येतील तयारी करून. तर ठीक आहे, आता इथे आरती चालू आहे बाजूला. ॲक्च्युली आम्हाला ना खालच्या पेठेमध्ये जायचं होतं पूजा करण्यासाठी, पण तिकडे गर्दी पण खूप जास्त आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. त्यामुळे मग इथेच पूजा करायची ठरवलं बायकांनी. आणि आमची निसर्गनगरची कॉलनी, त्याच्या बॅक साईडलाच पंचायत समितीच्या इथेच वडाचं झाड आहे, तर तिथेच पूजा करणार आहोत आपण. तर चला आता पूजा करताना तुम्हाला दाखवणार. जमला आता मला भुलता असं नाही, असं. हे बघा, आता मी छान मस्त मस्त रील शूट करणार आहे. आणि पूजा होते तिकडे. संगीता वहिनी आहेत, वधूची मम्मी आहे, त्या पण पूजा करतात. त्यांची पूजा झाली की तुम्हाला दाखवते मी. आता त्या पण इकडे चाललेल्या आहेत पूजा करण्यासाठी. तर इकडे आहेत संगीता वहिनी, त्यांची पूजा करून झाली. आता आमची नंबर आहे पूजा करायचा. आणि इकडे आहे वधूची मम्मी. आणि हा माझ्या नवीन मैत्रिणी, जिकडे मी राहायला गेलेले आहे तिकडे. आणि आता आपले प्रत्येक वर्ष इथे सेलिब्रेट व्हायला ना. चालेल, ठीक आहे. चला आता पूजा करायला मी पण जाते. चला.
आता आहे ना आपलं कपाळ सगळं लाल फक्त गणपती पूजा वगैरे चला मग आता आपण पूजेला सुरुवात करूया. आहे हो जागा. तिकडून पण बघितलं मग आम्ही अँगल आहे तशी तिथं. तर आता पूजेला सुरुवात केलेली आहे. पहिले आपण गणपती बाप्पाला मान देतो म्हणून गणपती बाप्पाचं इकडे बघा पान, सुपारी, फूल, अक्षदा आणि खोबऱ्याची वाटी आणि गुळ असं ठेवलेलं आहे. ही ओटी तर आता ना आरतीला सुरुवात होते आहे. सर्वांगी सुंदर वृषेंदुराची कटी माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाखचिता परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुलती मुकुळे चरणी नागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो पीतांबर परिवर वंदना सरसुंदर वक्रतुंड त्रिनयना मंदिर शरणं देवे अरविंदयानंदे गुरुजन तमेव माता पिता नंदेव कुलदेव बंधुसखामे तमेव विद्यार्थं तमेव सर्वं देव हरे निवासं करोमि कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. आम्ही कारण आमची मेन पूजा चालू होती आणि तेव्हाच पाऊस खूप जोराचा आला. पावसाने हजेरी लावली आणि हे बघा सगळं पूर्ण पाऊस झालं. पूर्ण सगळ्या जणी जेवढ्या जणी आम्ही होतो ना तेवढ्या जणी ओला झालेलो आहोत आणि पाऊस बघा किती जोरात आलाय. आता इकडे थोडं आडोशाला थांबलेला आहोत आम्ही. झाड तिकडे आम्ही इकडे थांबलो आता. खूप जास्त पाऊस आहे.
या आमच्या मोठ्या जाऊबाई नयन वहिनी, जसं लास्ट टाइम तुम्हाला सांगितलेलं आहे मी. हे बघा ही आमची कल्याणी आणि किती छान तयारी केली आहे, मस्त दिसते ती ना. हा. सगळ्यासाठी उखाणे घेणार आहे आणि उखाणे आता बघू कोण सर्वात छान घेतं. तर तयार आहात ना ताई? हा ठीक आहे, चालेल, घ्या उखाणा. आईने लावले वळण, वडिलांनी दिले शिक्षण, महेश रावांचं नाव घेते तेच माझे. ओके, छान छान छान. आता ताई घेतील. ताई आता तांबे कापू उखाणे घेतील. तांबे काकी उठायला आठवत आहेत, त्यांना आपण वेळ देऊ. अरे वा, मस्त घेतला. आता तुम्ही घ्या. नाव घ्या, नाव घ्या, नाव तरी काय घ्यायचं तेवढ्या म्हणणार बोलायचं. अरे वा. आता जयस्वाल ताई तुम्ही घ्या ना. ते कॉपी करते. घ्या लवकर या. मी घेते ना, या ना तुम्ही. ना आधी माझं घ्या. ते द्या ना ताटात. चांदीच्या ताटात हा, तुम्ही पण घ्या. परत या. चांदीच्या ताटात सोन्याची चैन, प्रवीणरावांचे नाव घेते शिवाजीची बहीण. अरे वा. भाऊ का मला अंगात काय नाही, रायमिंग कुठं झालं ते शेवटी तुम्हाला नाही ना. आता नाही म्हणजे होता ना. अरे वा, छान, मस्त. आता कोण बाकी आहे? जयस्वाल वहिनी लवकर या. पप्पू मामा झाले, 2 मुलं झाले, आजीच राहिलं त्यांचं पण काही. आता ऐका सर्वांनी. आता जयस्वाल वहिनी उखाणा घेणार आहेत. सुवासिनीचा मेळा जमला वट पौर्णिमेसाठी. भिकुरावांचं नाव घेते जन्मोजन्मीसाठी. आयुष्यातला खास मित्र झालाय माझा जोडीदार, आयुष्यातील खास मित्र झालाय माझा जोडीदार, विशालरावांचं नाव घेते, बाप्पाच्या आशीर्वादाने आहे माझा सुखी संसार. अरे काहीतरी. अशा प्रकारे आमची छान मस्त पूजा झालेली आहे आणि वटपौर्णिमा ही खूप छान सेलिब्रेट झाली. बघा सगळ्या जणी थांबल्यात, पावसाची वाट, म्हणजे पाऊस कमी होता. पाऊस कमी कधी होतं याची वाट बघतात सगळ्याजणी, म्हणजे घरी निघतील जाण्यासाठी. मोठी वगैरे सर्वांची भरून झाली. चला आता आपण बघू. मला रील शूट करायच्या 2-3 अजून. पण पाऊस एवढा करून चालला काही शक्य नाही होतं. मी बघा. तर मंडळी मी जस्ट घरी आलेली आहे, म्हणजे 6:30 वाजता घरी आली मी. आणि मग आल्यानंतर घरामध्ये थोडं झाडू पसारा झालेला होता भरपूर, पूजेचं सामान वगैरे इकडे तिकडे झालं होतं सगळं. तर मग ते सगळं आवरलं, घरातलं स्वच्छ आवरून घेतलं, झाडू मारला आणि दिवाबत्ती केली घरातली. आत्ता दाखवते तुम्हाला. तुळशीला दिवा लावला आणि आता नैवेद्याची तयारी करायची आहे. ॲक्च्युली मी म्हणजे तिकडनं आमचं किती आमची 2:30ला काहीतरी पूजा झाली होती. त्याच्यानंतर मग रील वगैरे शूट करून म्हणजे 2:30 वाजले होते. त्यानंतर मी फराळाचं पण नव्हतं केलं. मग मी तिकडे आम्ही म्हणजे आमचं काम होतं तिकडे गेलो होतो विशाल आणि मी. आरविश पण सोबत होता आणि मग आम्हाला यायला डायरेक्ट 6च वाजले. मग आता घरी आले आहे आणि हो मध्ये थोडेसे ना पापड फ्राय करून खाल्ले होते पप्पांच्या घरी. पण मग तरीही माझा उपवास पूर्ण म्हणजे झाला आहे आता. आणि आता बघू स्वयंपाकामध्ये मला वरण भात बटाट्याची भाजी
आणि अजून हे आपलं खीर बनवायचे विचार केलेला आहे मी, म्हणजे खीर पुरी किंवा चपाती असं माझं असेल प्लॅन. आणि अजून म्हणाल तर विशाल नाईटला गेलेले आहेत. विशालला बिलकुल नाही, म्हणजे आम्ही 6:30ला घरी आलो, 7ला विशाल लगेच घरच्या बाहेर पडले. बिलकुल टाईम नाही मिळालेला, थोडा पण टाईम नाही मिळाला मंडळी, थोडासुद्धा. तर चला आता 7:30 झालेत आणि माझं सगळं आवरलं आहे घरातलं. तर मग आता स्वयंपाकाची सुरुवात करते आणि पूजा वगैरे केली, तुम्हाला दाखवते कशी केली आहे मी. दिवाबत्ती वगैरे करून झाली आहे माझी, अगरबत्ती पण लावली आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे, माझी तुळस खूप छान दिसते. हे बघा, ते दिवा लावलेला आहे ना, मला माझ्या घरातला सगळ्यात जास्त जो भाग आवडत असेल ती तुळस. आणि नारळ दिवा आणलेला आहे, तर तो बघा किती छान दिसतो आहे. आणि कंटिन्यू चालू आहे मंडळी, 9-9:30पर्यंत हा दिवा चालू राहणार आता, असा जोपर्यंत त्याचं तेल संपत नाही तोपर्यंत. आणि खूप छान वाटतोय तो, मला खरंच खूप बघायला खूप छान वाटतं हे. आरवीश झोपला आहे कारण त्याला थोडासा ताप आहे मंडळी. जर लवकर उठला तर मग दवाखान्यात घेऊन जायचं आहे आज मला त्याला. रात्री 9 वाजेपर्यंत, 8:30-9पर्यंत डॉक्टर असतात, तर घेऊन जाईल त्याला दवाखान्यामध्ये. तर मंडळी स्वयंपाक माझा झालेला आहे. इकडे मी चपाती केलेली आहे, बटाट्याची भाजी, वरण, भात आणि ही ना खीर केलेली आहे मी शेवयाची. असा माझा पूर्ण नैवेद्याचा स्वयंपाक तयार झालेला आहे. खीर तर अजून होतेच आहे, पण थोडं घाईमध्ये नैवेद्य दाखवते कारण आरविशला भूक लागलेली त्यामुळे. तर हे बघा असं झालं आहे. आणि मला पापड पण फ्राय करायचे आहेत, पण सेम आरविशला म्हणजे आरविशचं जेवण झाल्यानंतरच पापड फ्राय करायचं आपल्याला, असं आपण ठरवलेलं आहे. इकडे माझा देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे, हे बघा. मंडळी पापड फ्राय करायचे ठेवलेत, हे पेपर्स पण काढलेत फ्राय करायला. त्याच्यानंतर हे काय आम्ही नळ्या बोलतो हे पण काढलेत मी फ्राय करायला. खीर होते आणि इकडे बघा आरविशला भाजी चपाती देते लगेचच. मंडळी आरविशला पहिले जेवण भरवून देईल, त्याच्यानंतर मी पापड आणि ते नळी वगैरे फ्राय करेल सगळं. आणि हो, विशाल थोड्या वेळाने जेवणासाठी येत आहेत घरी, स्वयंपाक त्याच्यासाठीच सगळा केलेला आहे मी. तर मग चला आता आरविशला पहिले भरवते, नंतर मग मी जेवण करायला घेईल. नैवेद्य तर माझा दाखवून झालेला आहे.